पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। लक्ष्मीनारायणाच्या पोटी बळवंत जन्माला आला आणि माणसातल्या देवाचा अर्थ उमगला। खरं तर असं म्हणतात की ज्यावेळी पाचवी पूजली जाते त्यावेळी सटोळे आपलं नशीब लिहून जाते, परंतु आमच्या दादांचं नशीब देवाने स्वतःच्या हाताने लिहिलं असावं, कारण दादांचा प्रवास सोपा नव्हता। शून्यातून स्वर्ग निर्माण करणे म्हणजे त्यासाठी देव अशा व्यक्तींची निवड करतो जो परिस्थितीला आव्हान म्हणून स्वीकारतो। एक असा व्यक्ती जो जन्म घेतो तेव्हाच आपल्या स्वतःची आणि सोबत समाजाची परिस्थिती बदलण्याची विचारसरणी घेऊन जन्माला येतो। दादांचा जन्म एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला। त्यांच्या जन्माच्या वेळी एक विशेष गोष्ट घडली। तुम्ही योगायोग म्हणा, पण कोठावदे परिवारात कृष्ण जन्माला आला हे आम्ही विश्वासाने सांगतोय, कारण संघर्ष कोणालाही चुकलेला नाही, देवालाही नाही। त्यासाठी तुम्हाला संपूर्ण गोष्ट समजून घ्यावी लागेल, कारण ही फक्त गोष्ट नाही, हा प्रवास आहे एका माणसातल्या देवाचा। बळवंत नारायण कोठावदे उर्फ सर्वांचे लाडके बाळूदादा यांची ओळख करून देण्याची तशी गरज नाही। त्यांचा संघर्ष हा आपल्या सर्वांना माहीत असेल व आपल्यातील बऱ्याच व्यक्तींनी त्यांच्यासोबत तो अनुभवला असेल। दादांचा जन्म 1946 साली गोकुळ अष्टमीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ताराबाद येथे झाला आणि जणू काही श्रीकृष्ण घरात जन्माला आले असा आनंद कोठावदे दाम्पत्यांना झाला। हो, तो श्रीकृष्णच होता, कारण श्रीकृष्णाच्या जन्माची कहाणी व दादांच्या जन्माची कहाणी एकसारखीच। दोघांच्या नशिबी संघर्षच होता। फरक एक होता की भगवान श्रीकृष्णांचे मामा त्यांना मारण्यासाठी उठले होते, तर दादांचे मामा जगवण्यासाठी, कारण दादांच्या जन्माच्या वेळी सर्वत्र प्लेग नावाची महामारी सुरू होती। अशा परिस्थितीत दादा केवळ 12 दिवसांचे असताना त्यांचे वडील स्वर्गीय नारायण भाऊंनी 3 दिवसांची पायपीट करत ताराबाद इथून डोक्यावर टोपलीत घालून कळवणला आणले, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला वासुदेवांनी। बाळूदादा यांचा जन्म जरी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला असला तरी मनाने ते श्रीमंत असणाऱ्या लक्ष्मीबाई व नारायण यांच्या पोटी ते जन्मास आले। वडिलांच्या सामाजिक बांधिलकीचा वसाच पुढे दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवला। घरामध्ये हालाकीचे दिवस, वडील शेतकरी आणि वडिलांच्या कमाईमध्ये प्रपंच कसाबसा चालू असल्याने दादांचे शिक्षण फक्त 7वी पर्यंतच झाले। वडिलांनंतर दादांवर घराच्या जबाबदाऱ्या लवकरच आल्या। घरात पैशांची कमतरता होती, पण माणुसकीची श्रीमंती मोठी होती। ते लहान असताना शिक्षण पूर्ण करू शकले नाही, कारण सकाळी शाळेची वेळ आणि शेती नांगरण्याची वेळ एकच असायची। काम केलं तर पोट भरेल अशी परिस्थिती असताना दादांनी शेतीच्या कामाला प्राधान्य दिले। शाळा व शिक्षण हे त्यांच्या आयुष्यातून जरा लांबच जात राहिले। घरातील तसेच शेतीची कामे करून वेळ मिळाला तर ते इतर कामेही करू लागले, जसे की बाजार समितीतील बैलगाड्यांच्या साह्याने गुळाच्या भेल्या व धान्याची वाहतूक करून मेहनतीने प्रपंचासाठी 2 पैसे कमवू लागले। त्यानंतर हळूहळू आठवडे बाजारात जाऊन खेळणी, रांगोळी अशा तत्सम वस्तूंची विक्रीचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर
त्यांनी एक संदेश दिला की कोणत्याही कामाची लाज बाळगू नये. अशा पद्धतीने त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास ते मार्गक्रमण करत राहिले. दादांचा प्रवास जबाबदारीयुक्त आणि संघर्षाने भरलेला होता. त्यांना माहिती होतं की आज जर आपण पैसे कमवायला शिकलो तर उद्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्यासारखं जगडावं लागणार नाही, त्यांच्यासारखं हालाकीत राहावं लागणार नाही. म्हणतात ना की एक पिढी खर्च करावी लागते तेव्हा पुढच्या पिढ्या घडतात. तर ती हीच पिढी होती दादांची. अगदी लहानपणापासून दादांना कामाची आणि परिवाराची जाण होती. म्हणूनच हा योगायोग होता की लक्ष्मीनारायण यांच्या पोटी बळवंत नावाचं बळ जन्माला आलं होतं. दादांचा हा संघर्षमय प्रवास जरी असला तरी सुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी, आध्यात्मिक क्षेत्रात गोमातेची सेवा असो किंवा कानबाईचा थाट किंवा विठोबाची परमभक्ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. नुसती भक्ती करून भागणार नाही तर आपण समाजाचे देणे लागतो हा वसा अंगीकारून वडिलांच्या समाजसेवेचा वसा त्यांनी सुरू ठेवला. ते नेहमी म्हणत, कोणतेही काम करा परंतु त्यामागे पैशाबरोबरच माणुसकीही कमवायची आहे. आणि त्याच कारणाने त्यांनी स्वतःच्या मिळकतीतून समाजसेवा करायला सुरुवात केली. गरिबांना अन्नदान, गरजूंना अत्यावश्यक गोष्टी, बेरोजगारांना आपल्या छोट्याशा व्यवसायातून का होईना रोजगार उपलब्ध करून देणं त्यांनी अंगीकारलं. त्यामध्ये एक सेवाभावी उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. अंत्यविधी करताना लागणाऱ्या सर्व सामानापासून ते तिरडी बांधून मयतीच्या कुटुंबांसोबत अंत्ययात्रेला जाणं, त्यांच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होणं हा उपक्रम लोकांना भावला. आणि हे सगळं नारायण कोठावदे म्हणजेच त्यांच्या वडिलांकडून आलेलं पिढीजात वारस हक्काचं कार्य होतं. म्हणतात ना की गरिबी सर्व काही शिकवून देते, मग ती परिस्थिती कोणतीही असो. दादा यांच्यासमोर अनेक आव्हाने आली. प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. हा प्रवास निरंतर 20 वर्ष चालू होता. 20 वर्षानंतर वेध लागले ते लग्नाचे. आई लक्ष्मीबाईने दादांजवळ त्यांच्या लग्नाचा आग्रह धरला आणि आई वडिलांच्या इच्छेनुसार दादा लग्नाला तयार झाले. आणि तो दिवस उजळला. 17 मे 1971 या दिवशी दादांच्या आयुष्यामध्ये एक सोनेरी पान जोडले गेले, ते सौ सुलोचनाताई यांच्या रूपाने. त्यांचे लग्न त्यांचे मामा स्वर्गीय सुपडू विठ्ठल दशपुते यांनी लावून दिले आणि त्यानंतर दादांनी कधी मागे वळून बघितलं नाही. दादांच्या आयुष्यात आल्या सुलोचनाताई. त्यांच्या पायगुणामुळे त्यांच्या जीवनातला हालाकीचा काळ आता संपत चालला होता. त्यांच्या पत्नी गृहिणीच होत्या. शेतकरी कुटुंबातून वारसासोबत आलेल्या त्यांच्या अर्धांगिनीने दादांच्या सोबत राहून शेतीही केली. दादांना त्यांच्या पत्नीचा ह्या प्रवासात खूप मोठा हातभार लाभला आणि खऱ्या अर्थाने दादांना पुढे चालून मोठी स्वप्न बघायचं बळ त्यांच्या अर्धांगिनीने दिलं. दादांना एकूण 4 मुले. 1973 मध्ये मोठ्या मुलाच्या रूपाने जितेंद्र यांचा जन्म झाला. 1976 मध्ये मोठ्या मुलीच्या रूपात मनीषा यांचा जन्म झाला. 1978 मध्ये दुसऱ्या मुलाच्या रूपात प्रवीण यांचा जन्म झाला आणि सगळ्यात शेवटी 1980 मध्ये चैताली यांचा जन्म झाला. आता परिवार खूप मोठा झाला होता. सगळ्यांच्या शिक्षणाचे पालनपोषणाची जबाबदारी आता दादा व सौ सुलोचनाताई यांच्यावर होती. त्या काळामध्ये दादा एकटे नव्हते, त्यांच्यासोबत त्यांचा परिवार होता. त्याच काळात म्हणजे 1980 ते 1983 मध्ये त्यांनी हंगामी व्यवसायाला सुरुवात देखील केली. जसे गणपती, रक्षाबंधन, दिवाळी इत्यादी. त्यावेळी दादांच्या ह्या व्यवसायाला संपूर्ण परिवाराने हातभार लावला आणि त्यानंतर त्यांनी रांगोळीबरोबरच फोटो फ्रेम व पोस्टरचा स्वर्गीय बबन दामू सोंजे यांच्याबरोबर व्यवसाय सुरू केला. तेव्हा वणीगडावर देवीचे फोटो विकण्याचे काम त्यांनी सुरू केले.
सुरुवातीला 2 महिने व्यवसायात अपेक्षित यश मिळाले नाही. माल विकला जात नव्हता. पण ते हार मानतील ते बाळूदादा कसले. नंतर व्यवसायातले बारकावे लक्षात घेत ग्राहकांशी आपुलकीचं नातं जोडत व्यवसायाला उभारी मिळू लागली. त्यांनी त्या छोट्याशा व्यवसायातून एक स्वप्न बघत मोठ्या व्यवसायापर्यंत पोहोचण्याचा पाया रचला. 6 वर्षांनंतर 1993 साली खिडक्यांच्या व्यवसायात दादांनी पदार्पण करून कळवण येथे दुकान सुरू केले. अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत बघता बघता व्यवसायाने इतका वेग पकडला की 1996 साली दुकानाचे रूपांतर एका भव्य शोरूममध्ये झाले. सप्तशृंगी ग्लास हाऊसचे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि सर्व मुले स्वतःच्या पायावर उभी राहिलीत. दादांनी दिलेले संस्कार आजही परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या विचारामध्ये झळकतात. नंतरच्या काळात दोन्ही मुलींसाठी सुसंस्कृत व उच्च शिक्षित जावई आणि दोन्ही मुलांसाठी लक्ष्मी रूपाने सुनांच्या मार्फत दादांचा परिवार परिपूर्ण झाला. दादांनी वयाच्या 78व्या वर्षापर्यंत पांडुरंगांची सेवा केली. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात सहपत्नीक अनेक पदयात्रा केल्यात. त्या विशेष करून कुलस्वामिनी आशापुरी देवी आणि पांडुरंगांची यात्रा याचा उल्लेख विशेष करून करावासा वाटतो. सोबत नर्मदा परिक्रमा, अष्टविनायक दर्शन, 16 कुलस्वामिनी आणि 4 धाम यात्रा त्यांनी पूर्ण केल्यात. 2021 मध्ये दादांच्या व सौ सुलोचनाताई यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने परिवार व आप्तेष्टान मिळून पुन्हा एकदा विधिवत लग्न सोहळा पार पाडला. सर्व परिवार आनंदी वातावरणात होता. स्वतः दादा हा आनंदी क्षण बघून दादाही सुखावले. परिवार आणि त्याचे वैभव आता हीच दादांच्या आयुष्याची कमाई होती आणि दादांचे समाधान हेच त्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली ठरली. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु 2023 या काळात अचानक दादांची तब्येत बिघडली आणि सगळ्या प्राथमिक चाचण्या केल्या असता असे निदर्शनास आले की दादांना कर्करोग ह्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे आणि कोठावदे परिवारावरती दुःखाचे संकट उभे राहिले. त्यातही दादांनी खचून न जाता परिस्थितीला सामोरं जाण्याचं ठरवलं. दिनचर्येला पुन्हा सुरुवात करायची तयारी दाखवली. परंतु त्यावेळी मुलांनी दादांना पुणे येथे डॉक्टर विकास कोठावदे तसेच डॉक्टर सुजित सोंजे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय उपचार सुरू केले. त्यानंतरच्या 27 महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे, नाशिक आणि कळवण अशा ठिकाणी वेळोवेळी उपचार करण्यात आले. दादांचा कर्करोगासोबतचा लढा हा सुरूच होता. परंतु ह्या सर्व प्रकारामध्ये शरीर हळूहळू कमकुवत होत गेले आणि दिनांक 9/7/2025 रोजी शरीराने साथ सोडली आणि दादांनी अखेरचा श्वास घेतला. आजारपणाच्या काळात सर्व कुटुंबाने, विशेषतः दोन्ही सुना सौ दीपाली व सौ रूपाली सोबत नातवंड कुमारी यशश्री, चिरंजीव आयुष, चिरंजीव सुजल व चिरंजीव अथर्व यांनी केलेली सेवा अंतर्मुख करायला लावणारी होती. कारण आजच्या युगात एका बाजूला वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली असताना ह्या परिवाराने एक आदर्श निर्माण केला आहे. दादांनी आयुष्यभर प्राणीमात्रांवर प्रेम केले. मागील वर्षी पोळा ह्या सणाला ह्या वर्षी आपल्याकडे बैलजोडी नाही अशी खंत प्रवीण अण्णा यांच्याकडे व्यक्त केली. हे ऐकताच प्रवीण अण्णा यांनी त्वरित निर्णय घेऊन घोटी येथून नवीन बैलजोडी दादांना आणून दिली. यालाच म्हणतात आज्ञाधारकपणा. आजकाल हे गुण सर्वत्र लोप पावत चालले आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या परिवारातील कोणत्याही ज्येष्ठांची अवहेलना होणार नाही असा संकल्प या निमित्ताने करूया. हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल. अशा या कष्टाळू, प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असणाऱ्या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
दादा, तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं. आता सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे.